नमस्कार मित्रमैत्रिणींनो. भारतीय संस्कृतीत शाप किंवा तळतळाट ही संकल्पना खूप प्राचीन आणि महत्त्वाची मानली जाते. शाप म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनातून आलेला तीव्र संतापयुक्त उच्चार, जो ती व्यक्ती दुखावल्यामुळे, अन्याय झाल्यामुळे किंवा प्रचंड वेदनेतून दिला जातो. शापाचा उद्देश म्हणजे त्या अन्यायकर्त्याला मानसिक, शारीरिक, सामाजिक किंवा आध्यात्मिक त्रास मिळावा अशी तीव्र भावना व्यक्त करणे. अशा शापाचा प्रभाव केवळ मनोगतच नाही, अनेक वेळा मानसिक ऊर्जा, कर्मसिद्धांत या आधारे तो वास्तवात उतरतो असं मानलं जातं. शाप सामान्यतः तेव्हाच लागतो जेव्हा एखादी व्यक्ती प्रचंड दुःख, अन्याय, अपमान सहन करते. ती व्यक्ती काहीही करू शकत नाही, पण तिचं अंतःकरण व्यथित होतं. या वेदनेतून निघालेली नकारात्मक ऊर्जा शाप म्हणून उच्चारली जाते आणि ही भावना तीव्र असल्यामुळे त्यामागे एक प्रकारची मानसिक शक्ती असते, जी कर्मशक्तीला उद्दीपित करते. मानसिक ऊर्जा आणि भावना. शाप हा केवळ शब्द नसतो, तो त्या व्यक्तीच्या मनात दाटलेली वेदना, दुःख आणि न्यायाच्या प्रती तळमळ व्यक्त करतो. ही भावना इतकी तीव्र असते की ती समोरच्याला आयुष्यात प्रत्यक्ष परिणाम करू शकते. हिंदू धर्मातील कर्मसिद्धांतानुसार प्रत्येक कृतीचे परिणाम असतात. जर कोणी एखाद्यावर अन्याय केला असेल आणि त्या पीडिताने शाप दिला असेल, तर त्या अन्यायकर्त्याला आयुष्यात अडथळे, दुःख, नुकसान किंवा अस्वस्थता निर्माणच होते. मन आणि वातावरणाचा परिणाम. नकारात्मक ऊर्जा वातावरणात जास्त काळ राहते. शाप दिलेल्या व्यक्तीचा आत्मविश्वास आणि सकारात्मकता कमी होऊ शकते, कारण अशा शापामुळे मानसिक अस्थिरता येऊ शकते. आरोग्यावर परिणाम होतो. काही व्यक्तींना अचानक आजारी पडणं, औषधांचा फरक न पडणं किंवा दीर्घकाळ रोगग्रस्त होणं अशा घटना घडतात. आर्थिक नुकसानही होऊ शकतं. व्यवसायात तोटा, नोकरी जाणं, गुंतवणुकीत नुकसान होणं, सामाजिक तणाव, कुटुंबात वाद, अपयश, बदनामी, मानसिक अस्थिरता, दुःख, स्वप्न पडणे, भीती, निराशा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. याच्यापासून तुम्ही मुक्ती कशी मिळवू शकता? तर पश्चाताप आणि क्षमा याचना. आपली चूक मान्य करून त्या व्यक्तीकडून क्षमा मागणं हे सर्वात प्रभावी उपाय आहे. सत्कर्म आणि दान. आपल्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून सत्कर्म करणं, गरजूंना मदत करणं, धार्मिक साधना, मंत्रजप, ध्यान, पूजा, हवन यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी करता येतो. नैतिक जीवनशैली. सत्य, अहिंसा, करुणा आणि इतरांना न दुखवण्याचा प्रयत्न करणं. शाप हा केवळ एक अंधश्रद्धा नसून मानसिक, आध्यात्मिक आणि नैतिक परिणाम असलेली एक शक्ती मानली जाते. कोणालाही इजा केल्यास किंवा अन्याय केल्यास त्याचा परिणाम वेळेने होतोच, कधी कर्मरूपाने, कधी तळतळाट रूपाने. त्यामुळे प्रत्येकाने चांगलं वर्तन करावं, नीतिमूल्ये जपावीत. जेव्हा आपण इतरांना दुःख देतो तेव्हा ते दुःख आपल्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या रूपात परत येतंच. यालाच आपण शाप लागणं म्हणतो. उदाहरणच बघायचं झालं तर राजा हरिश्चंद्र हा सत्यवादी, न्यायप्रिय आणि प्रजावत्सल्य राजा होता. एकदा ऋषी विश्वामित्र यांनी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यांनी स्वप्नात येऊन हरिश्चंद्राला संकल्प करून घेतला की तो त्यांना दान देईल. जेव्हा ऋषीने प्रत्यक्षात दान मागितलं तेव्हा राजा अडचणीत सापडला, पण त्याने आपले राज्य, पत्नी, मुलगा विकून ऋषीचं दान फेडलं. त्याला स्मशानात काम करावं लागलं आणि आयुष्य कठीण झालं. एके दिवशी त्याची पत्नी तारामती मृत मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने मदतीसाठी आली. हरिश्चंद्राला आपलेच मुलाचे शव पाहून दुःख झालं, पण नियम पाळण्यासाठी त्याने तिला थांबवलं. तेव्हा तारामतीच्या तोंडून दुःखाने एक तळतळाट बाहेर पडतो. देवा, हे काय न्याय आहे? जे राजा सत्यासाठी सर्व काही गमावतो, त्याला अशा दुःखदायक अवस्थेत का आणलं जातं? तारामतीचा हा शापसदृश तळतळाट एवढा तीव्र होता की नंतर देवाने स्वतः हस्तक्षेप करून राजा हरिश्चंद्राची परीक्षा संपवली. त्याला पूर्ववत स्थितीत परत आणलं गेलं. यातून काय शिकायला मिळतं? तर तळतळाट हे शुद्ध मनातून निघालेला आक्रोश असतो. अन्यायाने ग्रस्त झालेली व्यक्ती जेव्हा शुद्ध अंतःकरणाने काही बोलते तेव्हा ते तळतळाटाच्या रूपात किंवा शापाच्या रूपात परिणाम करतं. तेव्हा शाप हा केवळ एक शब्द नसून मानसिक शक्तीचा परिणाम असतो. विशेषतः ज्यांनी तप, सेवा किंवा सच्चरित्र जीवन जगले आहेत, त्यांच्या तोंडून निघालेला तळतळाट अधिक प्रभावी असतो. वाईट कर्म करणाऱ्याला या तळतळाटाचा फटकाही बसू शकतो. त्यामुळे कोणावरही अन्याय करू नका, कोणाची फसवणूक करू नका, कोणाचं मन दुखवू नका.
शाप लागण्यामागे केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक कारण नाही, तर मानसिक ऊर्जा आणि भावना यांचा खोल संबंध आहे. म्हणूनच कोणीही दुःखी, पीडित किंवा निरपराध व्यक्तीवर अन्याय करणं टाळलं पाहिजे. कारण त्यांच्या तळतळाटाचा परिणाम आयुष्यात कधी ना कधी हा दिसूनच येतो. तेव्हा कोणाचा तळतळाट जर घ्यायचा नसेल तर कोणाला चांगलं, कोणाला वाईट म्हणू नका, कोणाची निंदास्तुती करू नका, कोणाला फसवू नका, लबाडी करू नका, वाईट मार्गाने पैसा कमवू नका. प्रामाणिक राहा, कष्ट करत राहा. नक्कीच तुम्हाला चांगलं यश मिळत राहील आणि तळतळाटापासून तुम्ही दूर राहाल.